स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे. आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगत असतात. सर्व आया त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात, परंतु आपली नवीन पिढी स्वतःला खूप मॉडर्न समजत असते, जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ती फॅशन समजतात. वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात. त्या सर्वाच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात. इतकेच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप सारे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा फायदे देखील आहेत. एका वेळची गोष्ट आहे, जेव्हा नारद मुनी आकाशमार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात. तेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात, हे नारद मुनी, मी पाहिलं आहे की प्रत्येक स्त्री जी सकाळी उशिरा उठून आंघोळ न करता स्वयंपाक करते ती अत्यंत दुःखी असते. असं का बरं? तिच्या पतीची धनहानी तिला नेहमी सामना करावा लागतो, असं का? नारद मुनी यांना या गोष्टीचे ज्ञान नव्हते. ते म्हणाले, इंद्रदेव, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर उद्या देईल. व त्यानंतर नारद मुनी तिथून थेट वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून मधुर आवाजात बासरी वाजवत आहेत. जसे नारद मुनी भगवान श्रीकृष्णाजवळ पोहोचले, श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे बंद केले. भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले, हे मुनीवर, तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात. तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, नारायण नारायण, हे भगवंता, आज मी आकाशमार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो. तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले. तेव्हा त्यांनी मला विचारलं आहे, नारद मुनी, जी स्त्री सकाळी उशिरा उठते आणि आंघोळ न करता स्वयंपाक करते ती कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी असते. हे भगवंता, मी याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार केला आहे. आजच्या कलियुगाच्या मानवजातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये बसलेली त्यांची ऊर्जा आहे. हे नारद मुनी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे. कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो मनुष्य ही कथा पूर्ण ऐकेल त्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंता, तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे. या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात. आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने काय होते? असे अन्न खाल्ल्याने घरात काय बदल घडतात? नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गरुड पुराणामध्ये मनुष्याच्या आचार विचाराबद्दल अनेक नियम सांगितले आहेत. त्यामध्ये स्वच्छता, शुद्धता आणि अन्नाची पवित्रता यांना विशेष महत्त्व दिले आहे. स्वयंपाकघर हा आपल्या घरातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक मानला जातो, कारण इथे देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही सुद्धा घरातील वडीलधाऱ्या माणसांकडून असे ऐकले असेलच, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि नेहमी आंघोळ केल्यानंतरच जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जावे. तुम्हाला माहिती आहे का, आज आपण जाणून घेणार आहोत की आंघोळ न करता स्वयंपाक केल्यास काय परिणाम होतात. याबद्दल गरुड पुराणात एक कथा सांगितली आहे. प्राचीन काळात एका गावात गोविंद नावाचा ब्राह्मण राहत होता. तो धार्मिक होता, पण त्याची पत्नी खूप सुंदर, दिसायला अतिशय देखणी होती. दररोज उशिरा उठत होती, त्यामुळे घरातील कामाला देखील तिला उशीर होत असे. तिच्या नवऱ्याला जर कामाला जायचे असेल तर ती आंघोळ न करता जेवण देखील बनवत असायची. ती नेहमी सूर्य उगवल्यानंतर उठत होती. कमला अत्यंत आळशी होती. दररोज सकाळी उठल्यानंतर घरातील कामे लगेच सुरू करायची. अनेकदा ती आंघोळ न करताच स्वयंपाक बनवायची. एके दिवशी गोविंद म्हणाला, अगं कमला, शास्त्रामध्ये सांगितलं आहे की स्नान केल्याशिवाय अन्न बनवू नये. कमला हसली आणि म्हणाली, अहो, देवाला याने काय फरक पडतो? अन्न तर स्वच्छच बनवत आहे ना. हात वगैरे स्वच्छ धुतलेत मी. गोविंद शांत राहिला. त्याला तिला कसे समजावून सांगावे ते समजत नव्हते. काही दिवसांनी गावात एक महान संत आले. संपूर्ण गाव त्यांच्या दर्शनासाठी जमले. कमलानेही त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले. महात्मा घरात आले. त्यांनी भोजनाच्या ताटाकडे पाहिले, पण अन्न ग्रहण केले नाही. कमला आश्चर्यचकित झाली. महाराज, तुम्ही अन्न का ग्रहण करत नाही? खूप चांगले जेवण आहे.
आणि अतिशय चविष्ट असे जेवण मी तुमच्यासाठी बनवले आहे. माझ्या हाताला तर खूप चव आहे. माझ्या पतीला सुद्धा माझ्या हातचे जेवण खूप आवडते. अतिशय स्वादिष्ट आणि चवदार जेवण बनवले आहे. तुमची समस्या काय आहे मला सांगा. तुम्हाला कसे जेवण आवडते मी तसे बनवून देते. तुम्हाला मी बनवलेल्या भाजी किंवा चपाती आवडत नाहीत का? मी बनवलेल्या अन्नामध्ये काही दोष आहे का? महात्मा म्हणाले, अन्नात नाही पण अन्न बनविणाऱ्याच्या आचरणात दोष आहे. कमला घाबरली. मी काय चूक केली? महात्मा म्हणाले, तू स्नान न करता स्वयंपाक करतेस का? अशा अन्नात सात्विकता राहत नाही. महात्मा म्हणाले, गरुड पुराणानुसार अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्न बनवणाऱ्या व्यक्तीचे विचार, शरीराची शुद्धता आणि मनाची अवस्था अन्नावर परिणाम करते. जेव्हा एखादी व्यक्ती स्नान न करता अन्न बनवते तेव्हा त्या अन्नामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे अन्न खाल्ल्याने मन अस्थिर होते. मनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता राहते. मग मन अस्वस्थ राहते, मनाची चिडचिड होते, सतत रागराग होतो, घरातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात आणि असे अन्न खाऊन सुद्धा पोट भरले जात नाही. यामुळे शरीराला पाहिजे तेवढी ऊर्जा भेटत नाही. असे अन्न शरीरासाठी सुद्धा चांगले नसते, कारण ते सात्विक नसते. तसेच माता अन्नपूर्णासोबत माता लक्ष्मीचाही तुम्ही अपमान करत आहात. यामुळे घरामध्ये धन टिकत नाही. त्याचप्रमाणे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर आचमन न करता केलेली पूजा देव कधीच स्वीकारत नाही. वैज्ञानिकांच्या मते स्नान केल्याने शरीराच्या सर्व अवयवांना आणि मनाला नवजीवन मिळते. लक्ष्मी माता आनंदी होते. महात्मा पुढे कमलाला सांगतात की आम्ही अशा लोकांच्या घरी जेवण का करत नाही. असेही काही लोक जगात असतात ज्यांच्या घरी अन्न ग्रहण केल्यामुळे तुम्ही नकळत पापात भागीदारी करता. पुराणानुसार जो माणूस दुसऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन व्याजाने पैसे वसूल करतो त्याच्या घरात कधीच अन्न ग्रहण करू नये, कारण चुकीच्या मार्गाने कमावलेल्या धनाचे परिणाम सुद्धा नेहमी अशुभच असतात. शास्त्रानुसार ज्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने वाईट कामे करतात किंवा चुकीच्या मार्गावर चालतात त्यांच्या घरात सुद्धा अन्न ग्रहण करू नये. अशा महिलांच्या घरी अन्न सेवन केल्यामुळे मनावर वाईट परिणाम होतात आणि त्याचमुळे तुमच्या पुण्यकर्माचे फळ तुम्हाला मिळत नाही. एवढेच नव्हे तर जो माणूस महामारी किंवा अन्य कुठल्याही गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या घरी सुद्धा अन्न ग्रहण करू नये, कारण आजारी असल्याने त्याच्या घरात अनेक प्रकारचे विषाणू असतात आणि ह्या विषाणूंचे तुम्ही सुद्धा शिकारी बनू शकता. गरुड पुराणानुसार तृतीय पंथाच्या घरी सुद्धा अन्न ग्रहण करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे, कारण या लोकांना नेहमी त्यांच्या क्षमतेप्रमाणेच दान मिळत असते. यांना मिळणारे दान हे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांकडून मिळत असते. जो माणूस चहाडी लबाडी करून धन कमावतो त्याच्या घरी सुद्धा चुकूनही अन्न ग्रहण करू नये, कारण कोणाच्याही बाबतीत विनाकारण चांगले किंवा वाईट बोलणे हे पाप असते. असे करणाऱ्या व्यक्तीला नेहमी त्रास सहन करावा लागतो. जो माणूस दुसऱ्यांची वाईट परिस्थिती पाहून खुश होतो अशा व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नये. गरुड पुराणाच्या नुसार असे सांगितले आहे की व्यसन करणारे लोक आणि अंमली पदार्थ विकणारे लोक अशा लोकांच्या घरात अन्न कधीही खाऊ नये. अंमली पदार्थाचे व्यसन नेहमी कुटुंब उद्ध्वस्त करते आणि अशा लोकांच्या घरी अन्न ग्रहण करणारे लोक पापाचे भागीदार होतात. म्हणूनच अशा लोकांच्या घरापासून नेहमी दूर राहावे. ते महात्मा जेवण न करताच तिथून निघून जातात. कमला तरी सुद्धा नेहमीप्रमाणेच तिचा नित्यक्रम चालू राहतो. ती महात्मांच्या बोलण्यावर एवढा काही विश्वास ठेवत नाही. तिला रोजची जशी सवय लागलेली असते, आळशीपणाने उशिरा उठायचे, उशिरा स्वयंपाक बनवायचे, उशिरा नवऱ्यासाठी जेवण बनवायचे, आंघोळ न करता सर्व स्वयंपाक घरातील कामे करायची. जसा नित्यक्रम झाला होता तो तसाच चालू राहिला. पहिली चूक म्हणजे गरुड पुराणाच्या नुसार ज्या स्त्रियांनी आंघोळ न करता देवाची पूजा तर लांबची गोष्ट, पूजेच्या साहित्याला स्पर्श सुद्धा करू नये, त्यांना पूजेचे फळ प्राप्त होत नाही. काही महिलांना सवय असते की आंघोळ न करताच देवासाठी फुले वगैरे तोडून आणायची, देवासाठी पाणी भरायचं, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. कमलाला सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य कसलंच नव्हतं. तेही सर्व काही हलक्यात घेत होती. उलट तिला असं काही सांगितल्यावर हसू यायचे. परंतु काही दिवसानंतर एके रात्री कमलाला विचित्र स्वप्न पडले. तिने पाहिले की तिच्या स्वयंपाकघरात अनेक काळ्या सावल्या फिरत आहेत. त्या सावल्या अन्नावर बसत आहेत. अचानक एक तेजस्वी दिव्य पुरुष प्रकट झाले.
ते म्हणाले, हे स्त्री अन्न देवतांचे स्वरूप आहे. अशुद्ध अवस्थेत बनवलेले अन्न देव स्वीकारत नाहीत. त्या रात्री कमला मात्र प्रचंड घाबरली. तिने पतीला उठवले व सर्व हकीकत सांगितली. परंतु तिच्या पतीला तिच्यावर विश्वास सुद्धा बसत नव्हता. तिने खूप सांगितल्यावर पतीचा विश्वास बसला. मग तिने कमला मनातून घाबरली. तिने त्या दिव्य पुरुषाबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला आणि माझे पाप कसे दूर होईल असा प्रश्न केला. दिव्य पुरुष म्हणाले, शरीर आणि मन शुद्ध ठेव, स्नान करून देवाचे नामस्मरण कर, अन्न तयार कर. तू या घरची लक्ष्मी आहे, तसेच तू या घरची अन्नपूर्णा देखील आहेस. तू असे करणे चुकीचे आहे. हे तुझ्याकडून दुसरी चूक घडली, ती म्हणजे आंघोळ न करता स्वयंपाक करणे चुकीचे आहे. तू अशुद्ध असताना केलेला स्वयंपाक कसा काय शुद्ध असू शकतो? विज्ञान देखील असे मानतो की जो माणूस आंघोळ न करता जेवण बनवतो किंवा जेवण ग्रहण करतो तो अनेक रोगांनी ग्रस्त होतो. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती झोपी गेली. तेव्हा तिला स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात कमलाने यमलोक पाहिला. तिथे काही आत्मा दुःख भोगत होत्या. तिने यमदूतांना विचारले, हे लोक कोण आहेत? यमदूत म्हणाले, हे ते लोक आहेत ज्यांनी अन्नाची पवित्रता जपली नाही. त्यांनी देवाला नैवेद्य न दाखवता भोजन केले, अशुद्ध अवस्थेत अन्न बनवले, अन्नाचा वारंवार अपमान केला. घरातील मोठ्या थोर व्यक्तींचा विचार न करता बनवलेले अन्न त्यांना न देता स्वतः एकट्याने खाल्ले. ते उष्टे केले, त्याची चव बघितली. महात्मा पुढे सांगू लागले, पाप म्हणजे फक्त चोरी किंवा हिंसा नाही, अन्नाचा अपमान करणे देखील पाप आहे. जो मनुष्य स्वच्छता पाळत नाही त्याचे पुण्य हळूहळू कमी होते. त्याच्या घरात रोग वाढतात, नको त्या ठिकाणी पैसा वाया जातो. घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही. घर नेहमी स्वच्छ असलं पाहिजे तर लक्ष्मीचा वास राहतो. घरातील स्त्रीने सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. अस्वच्छ असलेल्या घरात तसेच राहिले तर मनात नकारात्मक विचार निर्माण होतात. कमला अतिशय गोड विचारात गुंतली होती. तिने विचार केला, मी आत्तापर्यंत किती चुकीचे वागले, माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी क्षमा मागते. आणि तिने देवांकडे प्रार्थना केली की मी इथून पुढे अशा चुका माझ्याकडून होऊ देणार नाही. घरामध्ये आंघोळ करूनच स्वयंपाक करेन, नित्यनेमाने घर स्वच्छ ठेवेल, घरामध्ये देवपूजा करेल, देवघरामध्ये दिवा लावेन. दुसऱ्या दिवसापासून कमलाने नियम सुरू केले. ती रोज नित्यनेमाने पहाटे लवकर उठू लागली. स्नान करून प्रथम घर स्वच्छ करू लागली. घर स्वच्छ झाल्यानंतर देवपूजा करून घेतली. देवघरामध्ये धूप दीप देवांना समर्पित केल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करावी. देवाचे नामस्मरण करत करत स्वयंपाक करावा. यामुळे मंत्राची दिव्य शक्ती त्या स्वयंपाकामध्ये उतरते आणि तो स्वयंपाक खाणाऱ्याचे मन शांत स्थिर होते. तसेच त्या व्यक्तीला सुद्धा अध्यात्माची ओढ लागते. काही महिन्यात तिच्या घरात बदल दिसू लागला. घरामधील वातावरण पूर्णपणे बदलले. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिचे अडलेले कामे पूर्ण होऊ लागले. तिच्या घरामध्ये आनंदाला उधाण आलं. घरामध्ये पैशाची कमतरता कधीच भासली नव्हती. तिच्या घरामध्ये पैसा टिकू लागला. म्हणजेच माता अन्नपूर्णासोबत माता लक्ष्मी देखील प्रसन्न झाली. तिच्या नवऱ्याची चिडचिड स्वभाव सुद्धा कमी झाला. तो सुद्धा आनंदाने तिच्यासोबत बोलू लागला. घरात आनंद वाढला. घरातील वातावरण आनंदी असेल तर घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा अगदी हसत हसत प्रवेश करते. या अशा घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही. धनसंपत्ती नेहमी वाढत राहते. कौटुंबिक कलह कमी झाला. सरते शेवटी त्या महात्मांनी कमलाला अद्भुत ज्ञान दिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, गरुड पुराणाचा खरा संदेश भीती निर्माण करणे नाही, तर मनुष्याला शुद्ध आणि सात्विक जीवन जगण्याची प्रेरणा देणे आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवाचे स्मरण करत बनवलेले अन्न हे अमृता समान असते. हिंदू धर्मग्रंथामध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले गेले आहे. म्हणून शक्य असेल तेव्हा स्वच्छता, स्नान आणि सकारात्मक भावनेने स्वयंपाक करावा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. शेवटी काय, माणसाला देवाने एकच पोट दिलेलं आहे, तरीही माणसाचं ते पोट कधीही भरत नाही. माणूस त्याच पोटासाठी वणवण फिरतो, मेहनत करतो. एवढ्या मेहनतीने कमावलेले धन टिकून ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी आत्मसात करणे सुद्धा गरजेचे आहे. अन्न हेच जीवन आहे. अन्न हेच देव आहे. अन्नाची पवित्रता जपा, जीवन पवित्र बनेल. नारद मुनींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
ते नारायण नारायण करत नारद मुनी देवराज इंद्र यांना सुद्धा त्याचे उत्तर दिले. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.